नमस्कार, अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण स्वीट कॉर्नची भजी कशी बनवायची ते बघूयात. इथं मी एक स्वीट कॉर्न घेतला आहे. पावसाळा असल्यामुळे स्वीट कॉर्न इझिली अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्याचे आपण चाकूने दाणे काढून घेऊयात. चाकूने इझिली त्याचे दाणे निघतात. हे बघा, इथं मी त्याचे दाणे काढून घेतले आहेत. चला तर मग आपण आता यात घालूया. इथं मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्याने काय होतं ना, त्याचा जो क्रिस्पीनेस आहे, क्रंची होतात भजी. त्यामुळे ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घाला. आणि अर्धा चमचा मी इथं लाल तिखट घालते आहे आणि अर्धा चमचा अंबारीची तिखट घालते आहे. अर्धा चमचा हळद घालते आहे आणि 1 मिरचीचे तुकडे करून घालायचे आहेत. मिरची तुम्ही स्किप पण करू शकतात. आणि चवीनुसार इथं मी मीठ घालते आहे. आणि मी यामध्ये 3 चमचे बेसन पीठसुद्धा घातले. ते दाखवलं नाही व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बेसन पीठ नक्की आवर्जून घाला. ते स्किप झालं आहे. बेसन पीठ घाला त्यात. आणि इथं 1-2 चमचाच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि दाणे असे हाताने मॅश करून घ्यायचे. दाणे मॅश केले ना की मग काय होतं, त्याला आपोआपच पाणी सुटतं. म्हणून जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. हे बघा, बेसन पीठ घातलं आहे त्यामुळे बघा किती छान अशी बाइंडिंग आली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान बाइंडिंग आली आहे. आणि असे दाणे राहू दिले ना, भजी खाताना जो क्रिस्पीनेस आहे तो येतो. म्हणून दाणे अशीच राहू द्यायची आहे. फक्त त्याला हाताने चांगलं मॅश करून घ्यायचे. चला तर इथे तळणीच्या प्रोसेसमध्ये हे बघा, तर भजी आपण तळून घेणार आहोत मीडियम टू हाय फ्लेमवर. गॅस अजिबात बारीक करायचा नाही, नाहीतर भजी खूप जास्त तेल पितात आणि सॉफ्ट होतात. हाय टू मीडियम फ्लेमवरच तळा. हे बघा, तुम्ही बघू शकता. इथं मी तुम्हाला एक बॅच तळून दाखवते. हे बघा किती छान त्याचा कलर आला आहे. कुरकुरीत आणि चमचमीत अशी आपली लोणावळा स्पेशल कॉर्न भजी तयार आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान त्याचं टेक्स्चर आलं आहे. इथं एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवली आहे. बघा, भजी खाल्ल्यावर नक्कीच तुम्हाला लोणावळ्याची आठवण येईल. बघा तर मग, इथं आपली स्वीट कॉर्न भजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.